माझं नाव निशा. मी 35 वर्षांची आहे. माझं स्वतःचं घर होतं, चांगली नोकरी होती. मी कोणावरही अवलंबून नव्हते. आयुष्यात मी कधीही कोणापुढे हात पसरले नव्हते. लहानपणापासूनच माझा एकच ध्यास होता, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. मी खूप मेहनत केली आणि वयाच्या 35व्या वर्षी स्वतःच्या हिमतीने एक सुंदर घर विकत घेतलं. माझं आयुष्य माझ्या नियमांनी चालत होतं. पण म्हणतात ना, आयुष्यात कधी काही सांगून येत नाही. आणि त्या दिवशी माझ्या आयुष्यात असं काहीतरी आलं ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. एके दिवशी माझे मामा मामी माझ्याकडे आले. ते आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं, पण डोळ्यात एक वेगळीच विनंती होती. मामी म्हणाली, निशा, आम्हाला काही दिवस बाहेर जायचं आहे. आजोबांना तुझ्याकडे ठेवता येईल का? मी एक क्षण विचार केला, कारण आजोबांना सांभाळायचं म्हणजे सोपं नव्हतं. माझे आजोबा 70 वर्षांचे होते. त्यांना ऐकू कमी येतं, उठणं बसणं कठीण होतं आणि त्यांना रात्री 3-4 वेळा वॉशरूमला जावं लागतं. मामा सांगत होता की तो अर्ध्या रात्री जागून आजोबांची काळजी घेतो आणि त्यामुळेच त्याला आता पित्ताचा त्रास सुरू झालाय. मला ते ऐकूनच घाम फुटला होता. मी एकटी राहणारी बाई, त्यात रोज ऑफिसला जाणं, माझ्याही जबाबदाऱ्या होत्या आणि आता घरात एक वृद्ध माणूस सांभाळायचा. पण नकारही देऊ शकत नव्हते, कारण ते माझे आजोबा होते, रक्ताचं नातं होतं. मग मी हो म्हणाले. मग आजोबांना सोडून मामा मामी निघून गेले. ते गेल्यावर मी आजोबांकडे बघत राहिले. माझ्या मनात विचार सुरू होता की आता काय करायचंय, सगळं मी एकटीने कसं सांभाळायचं. माझ्या घरात एक कामवाली होती. ती 45 वर्षांची महिला होती. मी तिला म्हणाले, आजोबांची थोडी काळजी घे, त्यांना वेळोवेळी मदत कर, काय हवं नको ते बघ. मी तिच्याशी प्रेमाने बोलले होते, पण ती एकदम ताठ मानेने म्हणाली, हे माझं काम नाही. तिचं बोलणं ऐकून मी थक्कच राहिले. माझ्या डोळ्यांसमोर क्षणभर अंधारी आली. ती पगार पुरेपूर घ्यायची, पण काही काम सांगितलं की नाटकं करायची. त्या क्षणी मी ठरवलं की बस झालं हिचं नाटक. मी तिला सरळ सांगितलं, आजपासून तुझी सुट्टी. ती जाताना दारातून वळून म्हणाली, तुम्ही मला कामावरून काढलंय ना, आता बघा, या एरियातील एकही कामवाली तुमच्याकडे येणार नाही. मला तेव्हा हसू आलं होतं. मला वाटलं पैसे दिले की कोणीही येईल. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, पण तिचं बोलणं खरं झालं. मी त्या एरियातील 5-6 बायकांना कामासाठी विचारलं, पण कोणीही यायला तयार नव्हतं. त्या बायकांची मैत्री माझ्या पैशांपेक्षा मोठी होती. पण मला तर माझ्या आजोबांना सांभाळायला, घरची कामं करायला कोणी हवं होतं. मी बराच वेळ विचारात होते. मग आठवलं की आजकाल सगळं ऑनलाईन मिळतं. मग मी लॅपटॉप उघडला, एक ऑनलाईन एजन्सी शोधली. मी त्यांना फोन केला. समोरून ते म्हणाले, मॅडम, काळजी करू नका, आम्ही लवकरच कोणाला पाठवतो. मी फिमेल कामवाली मागवली होती. मी घरात एकटी राहत होती, त्यामुळे मला बाईच हवी होती. थोड्याच वेळात दाराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर एक मुलगा उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस भाव होता. त्याचं नाव राजू होतं. त्याला पाहून मी विचारात पडले. मी म्हणाले, मी कामासाठी मेड म्हणून फिमेल सिलेक्ट केली होती, मग तू कसा आलास? तर तो अगदी शांतपणे म्हणाला, मॅडम, तुम्हाला एका वृद्ध पुरुषाला सांभाळायला कोणी हवं होतं, त्यासाठी एजन्सीने मला पाठवलंय. एका पुरुषाला सांभाळायला बाई पाठवत नाहीत, हे तुम्हालाही समजत असेलच. त्याचं उत्तर मला पटलं होतं. मग मी त्याला आत बोलावलं. राजू म्हणाला, मालकीनबाई, मला घरातील सगळी कामं येतात. स्वयंपाक, साफसफाई, आजोबांना सांभाळणं, सगळं मी करेन. तुम्ही बिलकुल काळजी करू नका. त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. डोळ्यात एक वेगळीच चमक होती. त्याचा आत्मविश्वास बघून मी त्याला कामासाठी ठेवून घेतलं. आणि इथेच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. राजू आल्यापासून घरात एक वेगळाच बदल जाणवू लागला होता. आजोबांची काळजी तो इतक्या मनापासून घेत होता की मला रात्री एकदाही उठावं लागलं नव्हतं. त्यांचं वेळेत जेवण, औषध, वॉशरूम, ते सगळं राजू बघत होता. घरही स्वच्छ राहू लागलं होतं. जेवणही वेळेत व्हायचं. मी ऑफिसला निश्चित मनाने जाऊ शकत होते, कारण राजू घरात सगळं सांभाळून घेत होता. काही दिवसातच राजू घरातील एक सदस्यच वाटू लागला होता. मला वाटलं की तो किती चांगला मुलगा आहे, किती मेहनती आहे, विश्वासू आहे. पण मला तेव्हा माहीत नव्हतं हा विश्वास मला किती महागात पडणार होता. त्या दिवशी सकाळी मी ऑफिसला जाण्याच्या तयारीत होते आणि बरोबर त्या क्षणी राजू माझ्या खोलीत शिरला. तो माझ्या ऑफिसचे कपडे प्रेस करायला आला होता, पण वेळ चुकली होती. मी गाऊनमध्ये होते. राजू जागेवरच थांबला. मी त्याला हाक मारली तेव्हा कुठे तो भानावर आला. मी म्हणाले, राजू, लवकर काम कर. तो कपडे प्रेस करू लागला. तेव्हा मी माझे हेअर सेट करत होते. मी ड्रेसिंग टेबल समोर बसले असताना मला आरशातून मागचं सगळं दिसत होतं. तो मुलगा वारंवार माझ्याकडे वळून बघत होता. मला तेव्हा फारसं काही वेगळं वाटलं नाही. वेगळं वाटण्यासारखंही काही नव्हतं. तो माझ्याहून अर्ध्या वयाचा मुलगा होता. मी उगाच नको ते विचार आणायला नको.
असं मी स्वतःला समजावलं. त्याच दिवशी ऑफिसला निघताना तो म्हणाला, मालकीनबाई, आज तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. त्याच्या बोलण्यावर मी हसले आणि निघाले. पण त्या रात्री जे घडलं ते मला अस्वस्थ करून गेलं. मी खोलीत बेडशीट बदलत होते, पण मला सारखं वाटत होतं की कोणीतरी मला बघतंय. मला वाटलं माझा भास असेल, पण तरीही मला राहवलं नाही. मी हळूच दरवाजाजवळ गेले आणि एकदम जोराने दरवाजा उघडला. तेव्हा अचानक बाहेरून राजू आत आला. तो दाराबाहेरच उभा होता. माझं हृदय एक क्षण थांबलं. मी त्याला विचारलं, मगापासून इथे काय करत होतास? तर तो म्हणाला, मालकीनबाई, तुमची बॅग हॉलमध्ये होती. मोबाईल व्हायब्रेट होत होता म्हणून द्यायला आलो होतो. मी बॅग घेतली तर खरंच मोबाईलवर मिस कॉल होते. असं होतं तर मग दरवाजा नॉक करायचास ना, मला आवाज द्यायचास. असं लपून का बघतोय? तो म्हणाला, मला वाटलं तुम्ही रागवाल. मी म्हणाले, यापुढे जर काही महत्त्वाचं काम असेल तर आवाज द्यायचास, मी काहीही बोलणार नाही. तेव्हा त्याने मान डोलावली व तिथून निघून गेला. मला थोडा संशय येत होता, पण तरीही मी स्वतःला समजावलं की जाऊ दे, उगाच संशय नको. आणि तीच चूक मला नंतर खूप महागात पडली. काही दिवसांनी मी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. मी सुट्टी घेतली आहे ते मी राजूला सांगायला विसरले होते. सकाळी नेहमीप्रमाणे तयार होऊन मी बाहेर गेले आणि थोड्या वेळाने परत घरी आले. खोलीत आले तर राजू माझ्या कपाटात काहीतरी करत होता. मी आवाज दिला तसा तो दचकला, कपाटापासून बाजूला झाला. मी त्याला विचारलं, हे काय आहे? माझ्या गैरहजेरीत तू माझ्या कपाटात काय करत होतास? तर तो म्हणाला, मालकीनबाई, गैरसमज करू नका, मी कपाट आवरायला काढत होतो. त्याचं उत्तर ऐकून मी शांत झाले, पण आतून एक अस्वस्थपणा होता जो मला जाणवत होता. पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होते आणि हीच माझी दुसरी मोठी चूक होती. त्याच दिवशी हर्षल घरी आला. हर्षल माझा प्रियकर होता. तो परदेशात असायचा. पुढच्या आठवड्यात आमचं लग्न होतं. तो खास मला भेटायला आला होता. मी त्याची ओळख राजूशी करून दिली. मी त्याला म्हणाले, राजू, हा हर्षल आहे, माझा होणारा नवरा. पुढच्या आठवड्यात आमचं लग्न आहे. माझं बोलणं ऐकून राजूच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. हर्षल गेल्यावर मी किचनमध्ये गेले तर राजू तिथे नाराज बसला होता. त्याचा चेहरा उतरलेला दिसत होता. मी विचारलं की काय झालं? हर्षल, तुला कसं वाटला? त्यावर तू काहीच बोलला नाही. मी पुन्हा विचारलं तेव्हा तो हळूच म्हणाला, मालकीनबाई, मला तुमच्या लग्नाची बातमी ऐकून अजिबात आनंद झाला नाही. तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. अचानक राजूने माझा हात पकडला. मी त्याला समजुतीने बाजूला केलं. म्हणाले, राजू, लग्नानंतरही मी या शहरातच असेन. मी तुला कामावर ठेवेन, काळजी करू नकोस. माझं बोलणं ऐकून तो शांत झाला. मला वाटलं होतं बिचाऱ्याला नोकरी जाण्याची भीती वाटते, पण खरं कारण वेगळंच होतं आणि ते मला लवकरच समजणार होतं. आता माझ्या लग्नाला आठवडा बाकी असल्यामुळे मी शॉपिंगमध्ये व्यस्त होते. बघता बघता अवघे 2 दिवस उरले. मी माझ्या लग्नासाठीचा शालू, ज्वेलरी, बाकी सगळं काही व्यवस्थित सेट करून ठेवलं होतं. आता मला 2 दिवस कुठली धावपळ करायची नव्हती, नाहीतर लग्न मंडपात नवरीच थकलेली दिसली असती. माझ्या मनात आता खूप आनंद होता, उत्साह होता. माझं पुढचं आयुष्य सुंदर असणार या विचारात मी गर्क होते. त्या दिवशी रात्री राजू माझ्या खोलीत आला. तो म्हणाला, मालकीनबाई, आमच्या गावाकडे लग्न आधी मुलींची सुगंधी तेलाने मालिश केली जाते. त्यामुळे लग्नाच्या दिवशी चेहऱ्यावर वेगळंच तेज येतं. तुम्ही मालिश करून घ्या, नवरोबा तुमच्यावर अजूनच फिदा होतील. मला त्याचं बोलणं ऐकून हसू आलं, पण वाटलं किती गोड विचार करतो हा मुलगा. मी त्याला होकार भरला. त्याने मालिश करण्याकरता कोणा मुलीला घरी बोलावलं होतं. तो म्हणाला, ही माझ्यासोबतच काम करते. तेव्हा काही वेळाने खोलीतील दिवा मंद झाला. त्या मुलीने सुगंधी तेलाने हळूहळू मालिश सुरू केली. मला छान वाटत होतं, आराम वाटत होता. हळूहळू डोळे जड झाले, श्वास मंदावला आणि मग त्यानंतर मला काहीच आठवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा माझ्या शेजारी हर्षल बसला होता. त्याला बघून मी गोंधळले. म्हणाले, हर्षल, तू इथे कधी आलास? रात्री काय झालं मला? त्याचा चेहरा गंभीर होता. तो म्हणाला, निशा, काल रात्री मी अचानक तुला भेटायला आलो होतो आणि ते बरं झालं मी इथे आलो ते. हर्षलने सांगितलं की तो रात्री माझ्या खोलीत शिरला तेव्हा राजू माझ्या कपाटातून लग्नाचे दागिने काढत होता. त्याच्या हातात दागिने व खिशात पैसे होते. हर्षलने त्याला रंगेहात पकडलं होतं आणि त्याने राजूला पोलिसांच्या हवाली केलं. तो पुढे म्हणाला तेव्हा मी बेडजवळ पडलेला एक रुमाल उचलला आणि त्याचा वास घेताच मला सगळं लक्षात आलं. राजूने मालिश करताना माझ्या चेहऱ्यावर बेशुद्ध करणारा रुमाल धरला होता. त्यामुळेच मला काहीच आठवत नव्हतं. त्यामुळेच मी झोपून राहिले आणि तो निवांतपणे माझ्या दागिने आणि पैसे चोरत होता. हर्षलने वेळीच येऊन मोठा अनर्थ टाळला होता. त्यावेळी माझ्या डोळ्यातून पाणी आलं. मी स्वतःवरच रागावले होते की मी एवढी कशी फसले. एवढ्या स्पष्ट संकेतांकडे मी दुर्लक्ष का केलं?
त्या दिवशी तो कपाट आवरण्याच्या बहाने कपाटात डोकावला तेव्हाच मला का नाही समजलं. तेव्हा मी रडत होते. हर्षल माझ्या जवळ आला. म्हणाला, निशा, यात तुझी चूक नाही. तू तर त्याला साधारण समजून त्याच्यावर विश्वास ठेवलास. हे तुझ्या चांगुलपणाचं लक्षण आहे. पण आता इथून पुढे सावध राहा. पोलीस तपासात सगळं उघड झालं. ती ऑनलाईन एजन्सी एक बनावट फसवणूक करणारी टोळी होती. त्यांचा धंदा अगदी सुनियोजित होता. ऑनलाईन ॲपद्वारे नोकर पाठवायचे, घर मालकाचा विश्वास जिंकायचा, घरात राहायला मिळालं की घरातील सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यायचा. कुठे काय आहे, कोण कधी घरात असतं, काय सांभाळायला ठेवलंय, सगळं टिपायचं आणि मग योग्य वेळ आली की घरातील पैसे, दागिने सगळं लुटायचं. माझे लग्नाचे दागिने आणि रोख रक्कम घरी आहे हे राजूने आधीच हेरलं होतं. लग्नाच्या 2 दिवस आधी जेव्हा मी आनंदात होते, अगदी बेफिकीर निष्काळजी होते, तेव्हा त्याने डाव साधला. पण अखेर राजू आणि त्याच्या पूर्ण टोळीला पोलिसांनी अटक केली. मंडळी, तुमच्या घरात असं कोणी आहे का ज्याच्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवत आहात? एखादा नोकर, एखादी कामवाली, एखादा ओळखीचा माणूस ज्याच्याबद्दल मनात कधीतरी एक छोटीशी शंका येते, पण आपण ती दाबून टाकतो. ती शंका दाबू नका. आजकाल फसवणूक करणारे इतके हुशार झाले आहेत की ते आधी तुमचा विश्वास जिंकतात आणि मगच तुम्हाला लुटतात. ऑनलाईन एजन्सीवर आंधळा विश्वास ठेवू नका. घरात नोकर ठेवताना पूर्ण चौकशी करा. पोलीस व्हेरिफिकेशन करा. दागिने किंवा रोख रक्कम घरी असताना सतर्क राहा आणि कोणाचे वागणं संशयास्पद वाटलं तर लगेच विश्वासू माणसाला सांगा. डिजिटल युगात सुविधा नक्की वापरा, पण डोळे कायम उघडे ठेवा. माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.